पुण्यामध्ये जनगणनेसाठी नागरिकांना वेळेत माहिती देण्याचं आवाहन केलं जातंय। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी मिळालेला स्वगणना ओळख क्रमांक प्रगणकांना देण्याचं आवाहन केलंय। 16 मे पासून सुरू असलेली प्रक्रिया 14 जून पर्यंत चालणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काळ्या काचा असणाऱ्या 4 चाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये वाहन चालकांकडून आतापर्यंत 41,000 रुपये दंड वसूल झालाय। यापुढे सुद्धा ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केलं आहे। नाशिकच्या येवल्यामधील गोकुळधाम सोसायटीमध्ये अधिक मास निमित्तानं श्रीमद भगवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्रीमान माधवकृष्ण प्रभूजी यांनी मधुर वाणीमधून भागवत कथेचा लाभ भाविकांना दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे। खासदार संदीपान मुंबरे यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं उघडकीला आलंय। पुंडलिक नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे सध्या पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी आणलेल्या 131 गोवंशांना अमानुष पद्धतीनं घराच्या 3ऱ्या मजल्यावर डांबून ठेवलं होतं। पोलिसांनी धडक कारवाई करत 131 गोवंशांची सुटका केली आहे। कारवाईच्या 3 दिवसांनंतर ही अवैध गोवंश तस्करी आणि साठवणुकीचं संपूर्ण रॅकेट त्या संदर्भात कारवाई करण्यात आली।